त्र्यंबकेश्वर हे वारकरी संप्रदायाचे शक्तिपीठ मानले जाते. येथे संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी संजीवन समाधी घेतली. त्र्यंबकेश्वर येथे श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सवासाठी लाखोच्या संख्येने वारकरी येतात. नाशिकपासून त्र्यंबकेश्वर 30 किलोमीटर अंतरावर आहे, तर मुंबईपासून त्र्यंबकेश्वर 180 किलोमीटर अंतरावर आहे. श्री निवृत्तीनाथांचा जन्मवर्ष 1273 असे सांगितले जाते. त्यांच्या वडिलाचे नाव विठ्ठलपंत, आईचे नाव रुक्मिणीबाई होते. श्री निवृत्तीनाथांना संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, संत मुक्ताई ही भावंडे होती. विठ्ठलपंत आपल्या गुरुच्या आज्ञेने सर्व कुटुंबासह त्र्यंबकेश्वर येथे आले होते. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले तेव्हा या परिसरात घनदाट अरण्य होते. त्यांना प्रदक्षिणा करत असताना वाघाची डरकाळी ऐकू आली. वाघाच्या भीतीने कुटुंबातील श्री निवृत्तीनाथ वेगळ्या मार्गे गेले. वाघाच्या भीतीने एका गुफेत गेले. ती गुफा गहिनीनाथांची होती. श्री गहिनीनाथ हे श्री हरिविष्णूचेच अवतार. त्यांनी श्री निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली व या ज्ञानाचा सर्वत्र प्रसार करण्यास सांगितला. पुढे श्री निवृत्तीनाथ कुटुंबाकडे परत आले. सर्व प्रसंग त्यांना सांगितला. त्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी श्री निवृत्तीनाथांना आपले गुरु मानले व श्री निवृत्तीनाथांनीही संत ज्ञानेश्वरांना आपले शिष्य केले आणि त्यांना उपदेश दिले. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असताना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह संत निवृत्तीनाथांना लाभला. तो गुरुप्रसाद त्यांनी धाकले बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला. यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला. संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव समाधिष्ठ झाल्यानंतर मुक्ताई अन्नपाणी त्यागून परलोकी झाल्या. पुढे श्री निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ व 11 शके 1219 रोजी संजीवन समाधी घेतली. पौष षष्ठीला एकादशीला संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रेचे आयोजन केले जाते. वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक ज्ञानोबा माऊलींचे ज्येष्ठ बंधू गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या भेटीसाठी राज्यातून व राज्याबाहेरून यात्रेच्या निमित्त पायी दिंड्या व वारकरी भाविक त्र्यंबकेश्वर येथे येतात.
60 वर्ष राहणार इंदेगाव